एक नवा दिवस, एक नवा हंगाम आणि एमसीएची नवी घोषणा, बॉर्न विनर्स। आजचं मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या सीझनची सुरुवात झाली आहे। आपली क्रिकेटिंग लेगसी काय आहे, आपला इतिहास काय आहे, मुंबईला खेळण्याचा प्राईड काय आहे, हे कुठेतरी त्यांना कन्वे झालं पाहिजे। येणाऱ्या सीझनमध्ये त्यांचं मॉरल सुरुवातीपासून कसं आपण हाय ठेवलं पाहिजे याच्यासाठी आज आम्ही सुरुवात केली आहे। आज आमचे क्रिकेटिंग ॲडवायझर जे भारताचे कॅप्टन होते दिलीप वेंगसरकर सर असतील, महिला क्रिकेटपटू आणि ज्यांनी भारतासाठी रिप्रेझेंट केलं, कॅप्टनशिप केली, डायना एडलजी मॅडम, राजू कुलकर्णी सर आमचे CIC चेअरमन, सेक्रेटरी अभय अडब, एक्झिक्युटिव्ह सेक्रेटरी CS नाईक, ॲपेक्स काउन्सिल मेंबर, सिलेक्टर, सपोर्ट स्टाफ आज सगळे उपस्थित होते। नवीन पायंडा आपण पाडलेला आहे। सीझनच्या सुरुवातीला आपण जे नवीन अपॉइंट झालेले कोचेस, सिलेक्टर, फिजिओ, ट्रेनर्स जे असतात त्यांना सगळ्यांना बोलवतो। सगळ्या ऑफ सीझन कॅम्पसाठी निवड झालेल्या प्लेयर्सना बोलवतो आणि ते बोलवून गेल्या वर्षी आपण जे सीझनची सुरुवात केलेली त्याच्यामध्ये होम ऑफ चॅम्पियन्स म्हणून टॅगलाईन ठेवलेली, यावर्षी आपण बॉर्न विनर्स म्हणून ठेवतो आहे। आणि बॉर्न विनर्स तर MCA आहेच, कारण MCAकडे एवढ्या ट्रॉफीज आहेत, 42 रणजी ट्रॉफी, 14 इराणी ट्रॉफी, असे कुठच्याच इंडियातल्या असोसिएशनकडे नाही आहे। आणि विविध स्पर्धा वगैरे सगळ्या याच्यामध्ये गेली 3-4 वर्ष आपण BCCI मधली बेस्ट डोमेस्टिक परफॉर्मिंग असोसिएशन आहोत। तर हा वारसा कायम ठेवण्यासाठी आणि प्लेयरना प्रोत्साहित करण्यासाठी आज आम्ही हा कार्यक्रम ठेवला होता। 9 जुलै शरद पवार इंडोर अकादमी BKC। MCAचा नवा क्रिकेट हंगाम सुरू झाला। अध्यक्ष अजिंक्य नाईक यांच्या उपस्थितीत दिग्गज क्रिकेटपटू डायना एडुलजी, दिलीप वेंगसरकर, त्याचसोबत प्रशिक्षक, निवड समिती सदस्य आणि खेळाडू यांच्यासह ह्यांच्याकडनं खूप अपेक्षा आहेत, कारण खूप अप्रतिम खेळाडू आमच्याकडे आहेत। अंडर 14, 16, 19 आणि 23 आणि ऑफकोर्स फर्स्ट क्लास मॅचेससाठी सुद्धा। तर त्यांना एकच त्यांना उपदेश मी देऊ शकत नाही, परंतु एकच साधारण सांगेन की तुम्हाला संधी मिळाली आहे तर संधीचं सोनं करा, ते सगळ्यात महत्त्वाचं आहे। आणि आता 4 महिने तुम्हाला आहेत, ऑफसिजन ट्रेनिंग करा, आपला फिटनेस वाढवा, स्किल लेवलवरती चांगलं तुम्ही करा, त्याचं मेंटल टफनेस तुमचा आहे। आणि कारण एक मॅचेस पण खूप खेळवणार आहोत त्याच्यामध्ये, की बाहेर पण जातील, साऊथमध्ये पण जातील, आपल्या टीम जातील आणि तिकडे पण चांगला परफॉर्मन्स करा, कारण आपल्याकडे चांगले अप्रतिम प्लेयर्स आहेत। आणि ऑफकोर्स मॅचेस जिंका आणि मेन इम्पॉर्टंट म्हणजे ट्रॉफी जिंका, रणजी ट्रॉफी जिंका, हे मला सगळ्यांना सांगायचं वाटतं, कारण ते केपेबल आहेत जिंकण्यामध्ये। जो एसोसिएशन आपको इतना इंकरेजमेंट दे रहे, फैसिलिटीज़ दे रहे हैं, उसका एडवांटेज ले, अपना करियर बनाए, बी प्राउड टू प्ले फॉर मुंबई, दैट इज़ द थिंग। द बॉर्न विनर्स इज़ मुंबईज़ मेन टैगलाइन, और ये हमेशा देखा गया है। रणजी ट्रॉफी कितने साल से जीते, लास्ट ईयर विमेन भी जीते बहुत ट्रॉफीज़। तो एक ये गुड एडमिनिस्ट्रेशन की वजह से द प्लेयर्स आर गेटिंग ऑल द फैसिलिटीज़। ऐसा नहीं है कि ग्राउंड्स नहीं मिल रहे, टूर्नामेंट्स नहीं मिल रहे, क्लब क्रिकेट बहुत है, और ये एक्सपीरियंस जो आप ले रहे हैं उसी का फल आपको मिल रहा है। तो बी स्ट्रॉन्ग, बी डिसिप्लिन, जैसे दिलीप भाई ने भी किया, एंड बी लॉयल टू द एसोसिएशन, वो बहुत ज़रूरी बात है। भारतीय क्रिकेटचे लिजंड ज्यांना आपण म्हणू शकतो, वेंगसरकर सर, ज्याने यावर्षी आमचं अतिशय भाग्याचं एक गोष्ट आहे की मुंबई क्रिकेटचे ॲडवायझर म्हणून त्यांनी काम करायला मान्यता दिली आहे आणि त्यांच्या या प्रदीर्घ अनुभवाचा आम्हाला फार मोठा फायदा होणार आहे। डायना एडलजी वुमन क्रिकेटसाठी आहेत, राजू कुलकर्णी हे क्रिकेट इम्प्रूव्हमेंट कमिटीचे चेअरमन आहेत। तर ह्या सगळ्यांचा फायदा आणि प्लस प्लेयर, हे सगळं मिळून मुंबईचा हा सीझनसुद्धा गेल्या 3 वर्षाप्रमाणे चांगलाच जाईल, याबद्दल आम्हाला 100% खात्री आहे। कुठेतरी तरुण पिढीला मेन्समध्ये बघितलं तर अंडर 14 झालं, वुमेन क्रिकेटमध्ये बघितलं तर अंडर 15 झालं, आणि सिनियर मेन आणि सिनियर वुमेन जे असे 9 एज ग्रुप आहेत टोटल आमच्या मुंबई क्रिकेट असोसिएशन, जो फॉर्मॅट आमचा जो आम्ही फॉलो करतो त्याच्यामध्ये। आणि येणाऱ्या काळात जसं फिटनेस कॅम्प झाला की त्यांचे प्रॉबेबल्स निघतील, प्रॉबेबल झालेला सिलेक्शन ट्रायल टुर्नामेंट्स होतील, सिलेक्शन ट्रायल टुर्नामेंट झाली की त्यांना BCCIच्या टुर्नामेंटला सामोरे जायला लागेल। पण या सगळ्या प्रोसेसमध्ये महत्त्वाचं काय की त्यांचा मॉरल कधी पण हाय असला पाहिजे। कॉन्फिडन्स लेवल तुम्ही दिलीप सरांनी पण भाषणामध्ये ऐकलं असेल की कॉन्फिडन्स लेवल हा त्यांचा हाय असेल तर ते कुठल्याही लेवलला, कुठल्याही वयामध्ये, कुठल्याही टीमच्या अगेन्स्ट परफॉर्म केल्याशिवाय ते राहणार नाही, कारण कॉन्फिडन्स हा खूप इम्पॉर्टंट आहे।
आणि कॉन्फिडन्स बिल्ड करण्याचं, जसं मुंबई क्रिकेट आजपर्यंत चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हाइड करायला कुठे मागे पुढे बघितलं नाही. आज आमचे अपेक्स काउन्सिल मेंबर्स कधीही प्रोॲक्टिव्ह असतात की कुठल्याही क्रिकेट आणि क्रिकेटला लागणाऱ्या गोष्टींसाठी किंवा क्लब क्रिकेटसाठी, मैदान क्रिकेटसाठी ज्या गोष्टी लागतात त्या नेहमी देण्यासाठी आम्ही तत्पर असतो. MCA म्हणून आम्ही कसं टॉपला राहू, चॅम्पियनशिप जिंकण्यात असून द्या किंवा भारताला प्लेयर्स देण्यामध्ये असून द्या किंवा कुठलाही एक उपक्रम राबवायचा झाला, त्या सगळ्या गोष्टींमध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशन अग्रेसर असतं. तुम्ही जर लास्ट कन्झिक्युटिव्ह इयर्स बघितलं, भारतामध्ये BCCIच्या ज्या अवॉर्ड सेरेमनीमध्ये आम्ही बेस्ट असोसिएशनचे अवॉर्ड कंटिन्यूस मिळत आहे, यावर्षीसुद्धा मिळेल आणि येणाऱ्या काळात मॅक्झिमम चॅम्पियनशिप आम्ही जिंकूच. पण आमचं सॅटिस्फॅक्शन आजपर्यंत काय राहिलं आहे, अंडर-19 इंडिया कॅप्टन आयुष म्हात्रे मुंबईचा, व्हाईस कॅप्टन कुंडू मुंबईचा, अंडर-23 इंडियाची इमर्जिंग टीम केली, त्याच्यात अंग्रेज रघुवंशी असेल, असे अनेक प्लेयर मुंबईचे भारताला रिप्रेझेंट केले. आज भारताला रिप्रेझेंट करणारे जर तुम्ही कॅप्टन बघितले तर वन डे कॅप्टन रोहित शर्मा मुंबईचा, सूर्यकुमार यादव T20चा कॅप्टन मुंबईचा. टेस्ट टीममध्ये आज तुम्ही बघा शार्दूल ठाकूरनी कमबॅक केला. तो कमबॅक का करू शकला, कारण मुंबईचा जो खडूसपणा आहे हा सुरुवातीच्या दिवसापासून शिकवला जातो आणि त्याचाच फायदा हायेस्ट लेवलला जो प्लेअर खेळतो त्याचा हा फायदा त्यांना नक्कीच मिळतो. असे सगळ्या गोष्टी जर बॉक्स आपण टिक करत गेलो, ते टिक करताना आम्ही विचार केला की आज आपण काय मिसिंग आहे, काय करू शकतो, काय करतो आहे, या सगळ्याचा एक ॲनालिसिस केला. आमचे CIC चेअरमन राजू कुलकर्णी सर यांनी ह्याच्यावर थोडा रिसर्च केला, अभ्यास केला. त्याच्यावर आमचे टीम्स आहेत, आमचे एक्झिक्युटिव्ह सेक्रेटरी झाले, जनरल मॅनेजर झाले, अकॅडमी स्टाफ झाला, या सगळ्यांनी काही महिन्यापासून ह्याच्यावर मुंबई क्रिकेट असोसिएशन येणाऱ्या सीझनमध्ये कसं बेटर करू शकता. जर तुम्ही आजपर्यंतचा जर मुंबई क्रिकेट असोसिएशनचा प्रवास बघितला आहे, हा एक सक्सेसफुल प्रवास आहे. येणाऱ्या काळात हा सक्सेसफुल प्रवास कसा सुरळीत ठेवता येईल याच्यासाठी आजचा आमचा कार्यक्रम सुरळीत आम्ही पार पाडला. आणि जर तुम्ही आज आम्ही एक वर्ड रिव्हील केलं, लास्ट टाईम होम ऑफ चॅम्पियन्स होतो. जेव्हा प्लेअर येतो तो एक अशा एन्व्हायरमेंटमध्ये येतो की एक शब्द, एक सुखसुविधा, एक खाणंपिणं, एक त्यांचं आयुष्यात त्यांच्या अनेक घडामोडी घडत असतात. त्या घडामोडीमध्ये नेहमीच त्यांच्या डोक्यात परफॉर्मन्स, मुंबई टीम जिंकणं हे चालू असतं. पण ते स्टेबल ठेवण्यासाठी एक शब्द त्यांना सारखा हॅमर करायला पाहिजे, म्हणून एक अकॅडमीमध्ये असेल, ड्रेसिंग रूम असेल, तिकडे आम्ही लास्ट टाईम होम ऑफ चॅम्पियन्स ठेवला. हाच उपक्रम ह्यावर्षी आम्ही नाव चेंज केलं, बॉर्न विनर्स. म्हणजे ह्यावर्षीचा शब्द काय, बॉर्न विनर्स. आमचं मुंबई क्रिकेट असोसिएशनचे प्लेयर्स आहेत ते वयाच्या सुरुवातीपासून जिंकण्याची त्यांना सवय लागली पाहिजे. हार ही कधी मान्यच नाही, खडूसपणा त्यांच्या रक्तात आहे. हे सगळ्या गोष्टी मेन वुमेन क्रिकेटर्समध्ये आजपर्यंत दिसून आलं आहे. आणि बॉर्न विनर्सचा जो मिनिंग आहे हे तुम्हाला कुठलाही छोटा मुलगा सांगू शकते. आणि हा जो शब्द आहे हा त्यांना यशाकडे नक्कीच घेऊन जाईल. मुंबईच्या तर चॅम्पियनशिप जिंकू. परत एकदा सांगतो, भारताला सुद्धा येणाऱ्या काळात याच तरुण पिढीमधनं तुम्हाला मॅक्झिमम प्लेयर्स खेळताना दिसतील. यंदाचा हंगाम केवळ सामने जिंकण्याचा नाही तर स्वतःवर विजय मिळवण्याचा आहे.